पोलीसवाले त्यांना लाठीचार्ज करा, पाठीमागच्या लोकांना इतका मारा का त्यांची हड्डी तुटून जाईल, मारा त्यांना। मंत्री अब्दुल सत्तार यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। अरे खाली व्हायचं ना, हे कोण आहे? त्यांना कुत्र्यासारख्या मारा, हे समोरचं जे आहे ना याला पहिले घ्या, नडी धरा त्याची। अरे खाली व्हायचं, खाली व्हायचं, बाहेर जाय। हे पोलीस 1000 पोलीस आहे, हाना यांना 50,000 लोकांना काय फरक पडतो? खाली व्हायचं, व्हायचं खाली। ते खाली असं उभं राहतो का? ते आई वडिलाचा पिक्चर पाहतो का? आणि जो कार्यक्रमामध्ये घाण करल त्याच्यावर गुन्हाही दाखल होईल आणि त्याची जमानत बी होणार नाही। एका कार्यक्रमात अब्दुल सत्तार चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळाले। तुम्ही जरा लॉकअप मध्ये घेतला तर 2 मिनिटात सरळ होतील। त्यांना एक चांगला टोला द्या, 2 मिनिटात सरळ होतात। हे पोलीसवाले त्यांना लाठीचार्ज करा, पाठीमागच्या लोकांना इतका मारा का त्यांची हड्डी तुटून जाईल, मारा त्यांना। सिने अभिनेत्री महाराष्ट्राची आन बान शान सबसे कातिल गौतमी पाटील। गर्दी गर्दी तुफान गर्दी। गौतमी म्हटलं की गर्दी झालीच पाहिजे, पण राडा तर होतोच। राडा, पळापळ, गोंधळ आणि पोरांना पोकळ बांबूचे फटके। गौतमीचा डान्स बघण्यासाठी सिल्लोडकरांनी तुफान गर्दी केली। गौतमी जशी स्टेजवर नाचू लागली तशी पोरं बेभान होऊन जागीच नाचू लागली, उड्या मारू लागले। मग काय, कार्यक्रमात नेहमीसारखाच राडा झाला। पोरांना दांडक्याने फटके पडले। हे पुढचे मारा त्यांना 2-4 आणि घ्या लॉकअपमध्ये पाठीमागं, 2 मिनिटात सरळ होतात। अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांचा नुकताच वाढदिवस झाला। वाढदिवस निमित्त सत्तार यांनी आपल्या सिल्लोड मतदारसंघात डान्सर गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं, पण जशी गौतमी स्टेजवर नाचू लागली तशी पोरं बेभान झाली। कार्यक्रमस्थळी गोंधळ होऊ लागला। त्यामुळे मंत्री अब्दुल सत्तार यांनी हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना बांबूचे फटके देण्याचे आदेश दिले। जे ऐकत नसल पोलिसांनी त्याला उचलून पोलीस स्टेशन मध्ये किंवा लॉकअप मध्ये टाकणं। यावेळी सत्तार प्रचंड संतापलेले दिसले। शिवाय कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या लोकांना कुत्र्यासारखं मारा, त्यांचं कंबर मोडा, 1000 पोलिसांचा बंदोबस्त असून 50,000 लोकांना मारायला काय हरकत आहे, इतकं मारा की त्यांची हड्डी तुटली पाहिजे, असं सत्तार म्हणाले। संबंधित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय। त्यांना कुत्र्यासारख्या मारा, जे गद्दार असेल, जे प्रोग्राम मध्ये फक्त धिंगाणा घालण्यासाठी येणार आहे, खाली बसा। अरे खाली बसा, हे पुढचे मारा त्यांना 2-4 आणि घ्या लॉकअप मध्ये पाठीमागं, 2 मिनिटात सरळ होतात। तुम्ही बसा, हे बी बसवा, नाही करा। त्यांना एक चांगला टोला द्या, 2 मिनिटात सरळ होतात। मला माहिती आहे माझ्या मतदारसंघ आहे, परंतु काही शिकवलेले पोपटे आले असेल तर त्या कंबळ मोडल्याशिवाय राहणार नाही आमचे लोक। अरे खाली बसा, खाली बस। हे समोरचं जे आहे ना याला पहिले घ्या, नडी धरा त्याची आणि जरा घूड घडून द्या, 2 मिनिटात बसतो। किती शिकवलेला पोपट असला तर मला आठवण आहे, मी सर्व कार्यकर्ता। अरे खाली बस, खाली बस, बाहेर जाय। हे पोलीसवाले त्यांना लाठीचार्ज करा, पाठीमागच्या लोकांना इतका मारा का त्यांची हड्डी तुटून जाईल, मारा त्यांना। हे पहा, हे सर्व लोक बोलायला, हाना त्यांना, हाना। हे पोलीसवाले जा पाठीमागे, हाना त्यांना। हे खाली बस। साल्या, तुझ्या बापाने कधी पाहिला का कार्यक्रम? तू राक्षस आहे का? हे पोलीस 1000 पोलीस आहे, हाना यांना 50,000 लोकांना काय फरक पडतो? खाली व्हायचं, व्हायचं खाली। तुझ्या खाली असं उभं राहतो का? ते आई वडिलाचा पिक्चर पाहतो का? व्हायच खाली। यांना दुसरी भाषा कळतच नाही। तुम्ही तुमच्या आई बापाची औलाद असाल तर खाली बसा, नसाल तर घरी जा तुमच्या। दरम्यान मंत्री अब्दुल सत्तार यांच्या या व्हिडिओवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य करत जोरदार निशाणा साधलाय। महायुती सरकार आणि त्यांची
संस्कृती, त्यांची भाषा, हे मात्र अब्दुल सत्तारांच्या मुखातून आता बाहेर पडत आहे. अब्दुल सत्तारांचे खरंच आभार मानले पाहिजेत. तुम्ही महायुतीचा मंत्री म्हणून भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या चेहऱ्यावर असलेला पडदा टराटरा फाडताय. सत्तेसाठी हबाबलेल्यानो, सत्ता पिपासू लोकांनो, जर तुम्हाला थोडी लाज वाटत असेल तर अशा मंत्र्यांना लात मारून बाहेर काढण्याची ताकद तुम्ही दाखवा. मग तो याच्या आधी लाठीचार्ज या महाराष्ट्रात झाले ते कशा पद्धतीनं झाले असेल हे आपल्याला या माध्यमातून लक्षात आलेलं आहे. आताच्या या गद्दार लोकांच्या डोक्यामध्ये सत्तेची मस्ती आणि हवा गेलेली आहे. पोलीस आपले बटीक आहे अशा पद्धतीनं ते वागतायत आणि म्हणून या अशा पद्धतीनं याचा वक्तव्याचा तर मी निषेध करतो. परंतु त्यांनी ज्या भाषा वापरली ती भाषा त्यांच्यावर येणाऱ्या काळात जनतेनं वापरण्याची नव्हे तर अंमलबजावणी करण्याची वेळ आलेली असं मला वाटतं. दरम्यान सर्वत्र झालेल्या टीकेनंतर मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. काही विरोधी पक्षाचे 5-25 हुल्लडबाज लोक तिथे पाठवून तो कार्यक्रम फेल व्हावा, कार्यक्रमामध्ये अडथळे निर्माण करण्याचं काम आणि विशेषतः त्याला उधळण्याचा कामाचा काही लोकांचा कट होता. त्या 5-25 लोकांचा त्यांना कंट्रोल करण्यासाठी आमची ग्रामीण भागाची जी बोली आहे त्या शब्दामध्ये मी बोललो आणि याच्याबद्दल ही कोणाच्या मनामध्ये काही थोडीफार शंका कुशंका झाली असेल तर मी निश्चित त्याची दिलगिरी व्यक्त करेन. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.